हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल 10. संग्राम गाडीत येऊन बसला. मला एकटीला टाकून कुठे चालले? थांबा, म्हणत काव्या पळतच गाडीसमोर येऊन उभी राहिली. एक अंजली कमी होती जी ही काव्यांजली पाठवलीस, जिच्या नावात पण त्या अंजूचा वारस. संग्राम आकाशात बघतच म्हणाला, साहेब. विजयने गंभीर सुरातच त्याला आवाज दिला. आता तू का रडत बोलतोयस? तुझ्यावर पण तिने हात फिरवला की काय? संग्रामने रागातच विचारलं. आता पुढे. अण्णाने हात उचलला. विजय गालावर हात ठेवतच म्हणाला, तुझ्यावर हात उचलायला तुला तो भेटला कुठे? संग्रामने विचारलं. स्वतःची गाडी बघून मला भेटायला आला तो. पाठचा दरवाजा पण तोडला त्याने रागात. तुमची भविष्यवाणी खरी ठरली. त्याने स्वतःची गाडी स्वतःच्या हातानेच तोडली. विजय म्हणाला, आम्ही उतरल्यावर आणखीन थोडीशी गाडी तोडू आणि मग तू ही गाडी घेऊन तुझ्या अण्णाला देऊन ये. आम्हाला अय्यप्पा शेट्टी त्याची गाडी देईल. संग्राम म्हणाला, आता गाडी घरी न्यायची की अय्यप्पा शेट्टी जवळ? विजयने रडतच विचारलं. आधी घरी ने. हिला तिथे सोड, मग अय्यप्पाकडे ने. दुपारचं जेवण आपण अय्यप्पा सोबत करूयात. संग्राम म्हणाला. आणि हिच्या जेवणाचं काय? विजयने काव्याची काळजी करतच विचारलं. तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर करू आपण. संग्राम म्हणाला. विजयने गाडी एका जुनाट अशा घराजवळ नेऊन थांबवली. पण दुरून ते घर खूप छान दिसत होतं. घराचं बांधकाम अगदी जुनाट पद्धतीने केलं होतं. लय भारी. काव्याच्या तोंडून निघालं तसं संग्राम आणि विजयने तिच्या दिशेने माना वळवल्या. धाड. कारचा दरवाजा खाली पडून एक कर्कश आवाज तिथे घुमला. व्हेरी गुड, संग्राम म्हणाला. आधीच तुटलेला, फक्त हात लावला आणि धडाम. काव्या घाबरतच म्हणाली. नो प्रॉब्लेम, आमची गाडी नाही ती. जर आमची गाडी असती तर आम्ही असं शांत बसलोच नसतो. ही तरी त्या माणसाची गाडी आहे ज्याने आमची कॉलर धरली होती. संग्राम म्हणाला. मग चालतंय, म्हणत स्वतःचे हात एकमेकांवर झटकत काव्या कार बाहेर पडली. तुला हेच घर भेटलं का? संग्रामने विचारलं. सगळंच जवळ आहे ना इथून. 2 मिनिटाच्या अंतरावर बसस्टॉप आहे. बसस्टॉपवरून थोडं पुढे गेलं की रिक्षा स्टँड पण आहे. आणि तिथून अजून थोडं पुढे गेलं की रेल्वे स्टेशन सुद्धा. विजय म्हणाला. आमच्याजवळ गाडी असताना आम्ही या सगळ्या सुविधा वापरू असं तुला वाटतंय का? संग्रामने रागातच विचारलं. रूम दाखवताना हे सगळं बोलायचं माझं काम आहे. मध्ये मध्ये बोलल्यावर मी पाठ केलेले डायलॉग मला विसरायला होतात. थोडं बोलून होईपर्यंत शांत बसता का? विनंती करतोय. राग नका मानू. विजय म्हणाला. संग्राम हाताची घडी घालून बसला. इशाऱ्यानेच त्याने विजयला बोल म्हणून सांगितले. समोरच हॉस्पिटल आहे, जवळ मेडिकल आहे, शाळा कॉलेज जवळ आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मार्केट एरिया आहे. रात्री अपरात्री या एरियात काही मिळणार नाही असं होणारच नाही. पाणी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. लाईटचा मूड गेल्यावरती गेली तर जाते, नाहीतर आपलीच हात सोडत नाही. विजय एका श्वासात बोलून रिकामा झाला. अजून काही बाकी आहे? संग्रामने थोडं रागातच विचारलं. तुमच्यासाठी इथे जवळच बार सुद्धा आहे. रात्रीची सोय होऊ शकते तुमची. विजय संग्रामच्या अगदी कानात पुटपुटला. हे आमच्या कानात बोलायची गरज होती का? संग्रामने विचारलं. तिने ऐकलं तर? विजयने शंका विचारली. तिला तमिळ कळते का? संग्रामने पुन्हा विचारलं. बार हा इंग्रजी शब्द आहे. प्रत्येक भाषेत त्याचा उच्चार होत असतो. न जाणो तिला तो शब्द कळला तर? विजय कार बाहेर पडतच म्हणाला. धाड. पुन्हा एकदा कारचा दरवाजा पडल्याचा आवाज त्या ठिकाणी आला. काव्या आणि विजयने स्वतःचे कान गच्चपणे दाबले. इतका कर्कश आवाज तिथे घुमला होता. संग्रामने कारच्या दरवाज्यावर लाथ मारतच तो कारपासून वेगळा केला होता. साहेब. विजयने डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहिलं.
थोडा राग होता आमचा तो या दरवाजावर निघाला म्हणत शर्टच्या बाह्या त्याने दुमडल्या. एक नंबर वाघा. काव्या टाळ्या वाजवतच त्याचं कौतुक करू लागली. संग्रामने तिच्यावर एक नजर टाकत घराच्या आजूबाजूचा परिसर पाहू लागला. आजूबाजूला 2-3 घरं होती ज्यातील कुटुंब खिडकीतूनच संग्रामला पाहू लागली. विजयच्या ओळखीतलेच होते सगळे. विजय त्यांना त्यांचं तब्येत पाणी विचारत होता. त्यांच्या घरी जाऊन हवं तर जेवून ये. संग्राम रागातच म्हणाला. सॉरी साहेब म्हणत त्याने दरवाजा उघडून संग्रामला आणि काव्याला संपूर्ण घर दाखवलं. नवीन भाडेकरू येणार म्हणून घर मालकाने घर अगदी साफ करून ठेवलं होतं. बाहेरून जुनाट दिसणारं घर आतून मात्र हवेशीर होतं. गरजेच्या सर्व वस्तू त्या घरात होत्या. साहेब, हा तुमचा एसी. विजय बेडरूम मधील एसी संग्रामला चालू करून दाखवत म्हणाला. एसीची थंडगार हवा संग्रामच्या चेहऱ्यावर स्पर्शून गेली. घामाघूम इतका झाला होता की त्याने शर्टाची काही बटणं उघडली आणि कॉलर मागे टाकली. तसं त्याच्या भारदस्त छातीवर एसीची हवा स्पर्शून गेली. डोळे मिटून तो एसीच्या हवेची मज्जा घेत होता. किचनमध्ये काहीच सामान नाही. जेवण कसं बनवायचं? काव्या संग्रामसमोर येऊन उभी राहिली. त्याच्या उघड्या छातीवरून नजर टाकत तिने त्याच्या नजरेत स्वतःची नजर रोवली. नजरेत पुन्हा तेच निरागस भाव होते जे बघून संग्रामने शर्ट नीट केलं आणि विजयला किचनबद्दल विचारलं. एकंदरीत नवीन घराची ओळख करून घेण्यात तिघेही व्यस्त झाले होते. नवीन घराची ओळख होताच संग्राम विजयसोबतच अय्यप्पा शेट्टीच्या घरी जायला निघाला. मी पण येऊ का? काव्याने विचारलं. तुला सोबत घेऊन जोड्याने जायला सत्यनारायणच्या पूजेला जातोय का आम्ही? संग्रामने रागातच विचारलं. तुम्ही परत नाही आले मग? तिने घाबरतच संग्रामला विचारलं. अजितचा नंबर आहे ना? संग्रामने विचारलं. पण तो तर तुमचा नंबर आहे ना? काव्याने प्रश्न केला. आहे ना लक्षात, म्हणजे आता आम्ही जाऊ शकतो तर, संग्राम म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ खरं तर असा होता की जर तो परत नाही आला तरी तिने त्याच्या फोनवर फोन लावावा. पण त्याचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलं होतं. याचा अर्थ मी नको येऊ का? तिने खूप विचार करून विचारलं. हुशार आहेस. आमच्यासोबत राहून थोडी अजून हुशार नक्कीच होशील, संग्राम म्हणाला. साहेब, हिच्यासाठी जेवण आणलंय. विजय एक भली मोठी कॅरी बॅग संग्रामजवळ घेऊन आला. तिच्याकडेच दे आणि तिला बोल जेवून घे, म्हणत संग्राम खोलीमधून बाहेर पडला. अम्मा, खाना खा के लो, विजय हिंदीत म्हणाला. अम्मा? तिने डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहिलं. आता ही पण आपल्यावर भडकते का काय या भीतीने विजयने जेवणाची पिशवी तिथेच ठेवली आणि खोली बाहेर धाव घेतली आणि गाडीत येऊन तो बसला. कारचा दरवाजा उघडण्याचे कष्ट त्याला पडले नव्हते, कारण संग्रामने कारचा दुसरा दरवाजा सुद्धा तोडला होता. कार त्याच अवस्थेत अय्यप्पा शेट्टीच्या घरी जायला निघाली होती. इथे अंजली घरी आली होती. काव्याने केलेल्या अपमानामुळे ती रागाने वेडीपिशी झाली होती. अर्णव सुद्धा तिच्या मागोमाग तिच्या खोलीत आला होता. अंजू, कूल डाऊन, अर्णव तिचा राग शांत करतच म्हणाला. तिची हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं बोलायची? आणि सगळ्यात महत्वाचं, ती एवढं सगळं बोलत होती आणि सागी फक्त बघत होता. त्याला काहीच फरक पडत नाही का? अंजलीने रागातच खांद्यावरची बॅग बेडवर टाकली. तुला राग नक्की कशाचा आलाय? ती मुलगी तुला नको ते बोलली त्याचा, की संग्राम त्या मुलीला काहीच बोलला नाही त्याचा? अर्णवने थोडं रागातच विचारलं. मला नाही माहिती, म्हणत अंजली गाल फुगवतच बेडवर बसली. लहानपणी माझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार न करणारी माझी अंजली पुढे जाऊन कोणाच्या तरी प्रेमात पडेल ही गोष्ट मी पचवू शकत नाहीये. काय कमी करतोय मी तुझ्यासाठी जे तू अजूनही त्याच मुलाचा विचार करत बसलीयस? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते आजच मला सांग, कारण तू माझ्यासोबत तशी नाही वागत जशी तू त्या संग्राम सोबत राहायचीस. मला तू हवीयेस, पण पूर्णपणे माझी झालेली हवीयेस. तुझ्या मनात, हृदयात, मी तुझ्या सर्व अंगात मला फक्त आणि फक्त मीच दिसायला हवाय. तसं तर होतच नाहीये. अजून किती मागे पुढे करायला लावणार आहेस तू? अर्णवच्या रागाचा आज विस्फोट झाला होता. अंजली बेडवरची रागात उठून उभी राहिली आणि तिने अर्णवच्या छातीवर दोन्ही हात आपटत त्याला दूर लोटलं. मला सोडून मुंबईत कोण निघून गेलेलं? नंतर तर तू साधा कॉन्टॅक्ट सुद्धा नाही ठेवलास.
आणि लहानपणाची मैत्रीला प्रेमाचं लेबल लावणं बंद कर. अंजली रागातच म्हणाली, म्हणजे तुझं पहिलं प्रेम मी नाही असं म्हणायचंय का तुला? अर्णवने विचारलं. अंजली शांत बसून राहिली. तिच्या समोरून लहानपणीचा अर्णव तरंगू लागला आणि सोबत त्याच्या सोबत घालवलेले ते क्षण. प्लीज ते दिवस आठव एकदा. अंजलीचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरतच तो म्हणाला. सोडून का गेलास मग? अंजलीने त्याच्या छातीवर डोकं टेकतच विचारलं. आप्पा घेऊन गेलेले ना. डॅडी आणि आप्पांचं भांडण झालेलं. सगळं तुला माहितीये तरी प्रश्न करतेस. अर्णव तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच म्हणाला. मला वाटलं तू मूव्ह ऑन झाला असशील. तुझा विसर पडलेला मला इतकं तू दूर केलेलंस मला स्वतःपासून. म्हणून मी निघून गेली इथून. आणि जिथे गेलेली तिथे गेल्यावर सगळी लाईफच माझी बदलून गेली. सहजासहजी नाही विसरता येते मला सागीला. तो चुकलाय, आय नो, पण त्याच्या चुकांपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलंय त्याने. अंजली म्हणाली. मग मी त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम देतोय ना तुला. मी परत एकदा सांगतोय की मला तुझ्याकडून तसंच प्रेम हवंय जसं तू संग्रामवर करायचीस. तो कामावरून आल्यावर जणू खूप वर्षांनी तो तुला भेटतोय अशा पद्धतीने तू त्याच्या जवळ पळत जात त्याला मिठी मारायचीस. तशी मिठी मला अनुभवायची. रेस्टॉरंटमध्ये लहान मुलासारखं त्याला तू भरवायचीस, पण तो मात्र मोबाईलमध्ये डोकं खुपसून असायचा. तुला भाव सुद्धा द्यायचा नाही. इथे आपण दोघं रेस्टॉरंटमध्ये गेलो तर माझा पूर्णपणे वेळ तुझ्यासाठी असतो, पण तू साधा मेन्यू चॉईस करायला सुद्धा मदत करत नाहीस. तोंडावर 12 वाजले असतात तुझ्या. पुढे अख्खं आयुष्य काढायचे. असं काढणार का आपण पुढचं आयुष्य? अजून किती वेळ देऊ तुला? अर्णवच्या या प्रश्नावर अंजली शांत बसून राहिली. इथे दोघांचं बोलणं संग्राम ऐकत होता आणि दोघांना एकमेकांसोबत बघत सुद्धा होता. मूर्ख मुलगी, एका शब्दाने विचारत नाही त्याला की त्याला कसं माहिती हे सगळं. संग्राम स्वतःशीच पुटपुटला. त्या मुलीकडे तर मी बघतोच आज. जास्तच हुशारी करत होती ती. अर्णवचा आवाज कानी पडला तसं संग्रामने विजयला गाडी थेट घरी न्यायला सांगितली. आपल्यामुळे काव्याला काही व्हायला नको एवढंच त्याला वाटत होतं. दिवसभर संग्रामने नवीन घरी स्वतःला बंदिस्त करून ठेवलं. अर्णवची माणसं त्या घराच्या आसपास सुद्धा भटकली नाहीत. घरी होता पण तो शांत नव्हता. स्वतःच्या माणसाच्या मागे लागून तो अजितच्या शोधात होता, पण अजितची काहीच खबरबात त्याला मिळाली नव्हती. रात्रीचे साधारण 12 वाजून गेले होते. संग्राम एसीच्या थंडगार झोत्याखाली अगदी गाढ झोपून गेला होता, पण काव्याला मात्र झोप काही येत नव्हती. खोलीत उजेड करून ती एकटक खिडकीबाहेर डोळे टाकून बघत होती. नंतर तिला अचानकपणे काहीतरी आठवलं तसं ती घाबरतच बेडवरून उठली. काही क्षण विचार करत बेडवर तशीच बसून होती आणि नंतर चोर पावलांनीच ती संग्रामच्या रूममध्ये जायला निघाली. संग्रामच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं. संग्रामची काहीच हालचाल नाही हे बघून तिने घाबरतच संग्रामच्या रूममध्ये पाय ठेवला. एसीने संपूर्ण खोली अगदी गारगार झाली होती. आपण जणू काही बर्फाच्या लादीवर पाय ठेवलेत असं काव्याला भासलं. एवढं गार! तोंडून अजून काही ती बोलायला जाणार तोच तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्याच ओठांवर दाब दिला आणि संग्रामकडे पाहिलं. आपल्या आवाजाने संग्राम उठला नाही हे ती पाहू लागली, पण संग्राम गाढ झोपला होता. तिची नजर त्याच्या बाजूलाच असलेल्या टीपॉयवर गेली जिथे संग्रामचं वॉलेट होतं. तिने पुन्हा एक नजर संग्रामवर टाकली आणि थरथरत्या हातानेच त्याचं वॉलेट हातात घेतलं. त्याच्याकडे बघत तिने त्याचं वॉलेट उघडलं. वॉलेट उघडताच तिचं लक्ष संग्राम आणि अंजलीच्या फोटोकडे गेलं. संग्रामच्या खांद्यावर स्वतःच्या शरीराचा भार देऊन अंजली उभी होती. दोघेही त्या फोटोत खूप खुश दिसत होते. फिल्मी भाषेत बोलायचं झालं तर एक दुजे के लिए. फोटोवरून नजर हटवत काव्याने गाढ झोपलेल्या संग्रामवर पुन्हा एकदा नजर टाकली. अचानकपणे दोघात असं काय झालं की दोघं वेगळे झाले असतील? तिने स्वतःलाच प्रश्न केला. तिला संग्रामबद्दल अजून जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता होती, पण नंतर तिला आपण संग्रामच्या खोलीत का आलेलो याची जाणीव झाली. फोटोवरून नजर हटवत ती त्याचं पॉकेट चाचपू लागली. 500 आणि 2000च्या नोटांनी संग्रामचं पॉकेट भरलं होतं. तिने त्यातून एक नोट काढून घेतली आणि अलगदशीरपणे तिने त्या पॉकेट त्या टेबलवर ठेवलं आणि संग्रामच्या रूममधून काढता पाय घेतला.
आपण गाढ झोपेत आहोत असं सोंग घेऊन डोळे घट्ट मिटून झोपलेल्या संग्रामने काव्या बाहेर जाताच डोळे उघडले. काव्या त्याच्या नजरेत चोर बनली होती. रागातच तो खोली बाहेर आला. हॉलचा दरवाजा उघडा होता आणि काव्या नुकतीच घराबाहेर पडली होती याचा अंदाज त्याने बांधला. हॉलमध्येच असलेल्या खुर्चीवर तो तिची वाट बघत बसला. नजर त्याची स्वतःच्या हातात असलेल्या लक्झरी वॉचवर होती, जे त्या अंधारमय रात्रीत सुद्धा चमकत होतं. घड्याळ त्याच्या नेहमीच्या वेगाने फिरत होतं. काव्य पुन्हा घरी येत नाही म्हणून संग्रामला तिचं टेन्शन येऊ लागलं होतं आणि सोबतच तिला घेऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या शंका सुद्धा येऊ लागल्या. त्याला कुठेतरी तिच्या भोळेपणावर संशय वाटत होता. आपल्या विरोधात रचलं जाणारं हे एक षडयंत्र असावं असं सुद्धा वाटत होतं, पण तिच्या भोळेपणासमोर त्याने मनात सुरू असलेल्या संशयाला बाहेर पडू दिलं नाही आणि सोबतच तिला मदत करण्यापासून तो स्वतःला अडवू शकला नाही. कपाळावरील शिरा रागाने अक्षरशः ताणल्या गेल्या होत्या. रागाने त्याचा चेहरा अगदीच लालबुंद झाला होता. खुर्चीवरून तो उठणार, तोच दरवाजा उघडून कोणीतरी आत येतंय असं त्याला जाणवलं. तसं तो पुन्हा खुर्चीवर शांत बसून राहिला. तीच होती जी त्या दरवाजातून बाहेर गेली होती, अर्थातच काव्या. आत येताच अलगदशीरपणे तिने दरवाजा लावून घेतला. खोलीत असणाऱ्या अंधुकशा उजेडात तिला संग्राम दिसला नाही. ती चोर पावलांनी स्वतःच्या खोलीत जाऊ लागली आणि तोच हॉलमधील लाईट लागली, ज्याने काव्या थोडीशी दचकली. तू चोरी पण करतेस? संग्रामचा धारदार आवाज तिच्या कानी पडला तसं तिने घाबरतच मागे वळून पाहिलं. संग्राम रागातच तिच्या जवळ येऊ लागला. हातात असलेली वस्तू तिने स्वतःच्या मागे घेत त्याच्यापासून लपवू लागली. काय लपवतेस? संग्राम रागातच म्हणाला. तिने नाही म्हणून मान डोलवली. जसं जसं संग्रामचं पाऊल तिच्या जवळ येत होतं तसं तसं तिचं पाऊल मागे मागे जात होतं. जणू स्वतःचं अंग ती संग्रामपासून चोरून ठेवत होती. आम्हाला आधीच तुझ्यावर संशय होता. अर्णव रेड्डीने पाठवलंय ना तुला? संग्रामने तिला प्रश्न केला. कोण अर्णव रेड्डी? तिने विचारलं. आमच्या समोर ऍक्टिंग नाही करायची आणि पाठी काय लपवतेस ते आम्हाला दाखव, संग्राम म्हणाला. तुमच्या कामाची नाही ती गोष्ट, म्हणत ती संग्रामपासून स्वतःचं अंग चोरून उभी राहिली. संग्रामने रागातच तिचा हात पकडत तिने मागे काय लपवलंय हे पाहू लागला, पण ती मात्र जमेल तेवढ्या ताकदीनिशी त्याच्यापासून ती वस्तू लपवण्याचा प्रयत्न करू लागली. हात दुखतोय माझा, तुम्ही असं का वागताय? ती रडतच त्याला म्हणाली. मग तू तुझ्या पाठी काय लपवलंयस ते गप्पपणे आम्हाला दाखव, संग्राम म्हणाला. तुम्हाला दाखवण्यासारखं नाही ना ते, म्हणत ती संग्रामच्या हातून स्वतःचा हात सोडवू लागली. संग्रामने रागातच तिचा हात ओढला. तशी एक कळ तिच्या खांद्यात गेली. आई ग! एक किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. आणि पुढे काय? सस्पेंस क्रिएट करके पार्ट एंड करना आदत है हमारी. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.